बाजार समित्यांसंदर्भातली एक अतिशय धक्कादायक आणि खळबळजनक बातमी आहे आणि शेतकऱ्यांसाठी सावधतेचा इशारा आहे. शेतकऱ्यांना सावधतेचा इशारा असा की आज तुम्ही जर या बाजार समितीत असाल तर तुमचे पैसे तातडीनं व्यापाऱ्यांकडून वसूल करा, मागचे पण पैसे वसूल करा. कारण या बाजार समितीचा जी सर्वाधिक चर्चेतली आणि सर्वाधिक आवक जावक असणारी कांद्याची बाजार समिती म्हणून ओळखली जाते, तिचा परवाना काल शासनानं 30 जुलै रोजी रद्द केलेला आहे. कालपासून हा परवाना रद्द झाला आहे. आता या ठिकाणी शेतकऱ्यांना कुठलेही खरेदी विक्रीचे व्यवहार करता येणार नाही. व्यापाऱ्यांना आणि बाजार समितीला सुद्धा व्यवहार करता येणार नाही. तसं झालं तर त्यांना कायदेशीर संरक्षण मिळणार नाही शेतकऱ्यांना. त्यामुळे सावध राहावं. आता ही बाजार समिती काय आहे, कुठली आहे, तिचा परवाना का रद्द केला आहे आणि तिनं असे काय घोळ घातले, शेतकऱ्यांना किती लुटलं, या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. शक्य झाल्यास जागोजागी शेअर करा. कारण हा प्रश्न ॲग्रो शिवारने फार आधी मांडलेला होता. हा तुमचा आर्थिक सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार. ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 1 ऑगस्ट 2026. बाजारभावांच्या संदर्भात आपण माहिती घेतच असतो. पण आज जी माहिती आली आहे ती अतिशय धक्कादायक आहे. जी बाजार समिती तिचा अनियमितता असेल, शेतकऱ्यांची लूट असेल, लुबाडणूक असेल, फसवणूक असेल, शेतकऱ्यांना दमदाटी करणं, अरेरावी करणं, अशा सगळ्या गोष्टींमुळे तिचा परवाना रद्द झाला आहे. त्या बाजार समितीचं नाव आहे श्री रामेश्वर कृषी बाजार समिती, खारीफाटा, उमराणे, जिल्हा नाशिक. आणखी एका बाजार समितीचा परवाना रद्द झाला आहे, पण ती काय आहे ते आपण नंतर बघूया. सध्या तरी उमराणे बाजार समितीची, उमराणेमधील ही जी रामेश्वर बाजार समिती आहे, हिनं काय घोळ घातला आहे, शेतकऱ्यांना कशी तिथं नुकसान झालं, शेतकऱ्यांचे कितीतरी कोटी बुडाले, तो काय प्रकार आहे आणि तिथे व्यापाऱ्यांच्या भागीदारी आहेत का, अशा सगळ्या गोष्टी आपण बघूया. या संदर्भात परवाना रद्द केल्याचा शासन आदेश ॲग्रो शिवारच्या हाती लागलेला आहे आणि तो मी तुम्हाला अगदी बारकाईने वाचून दाखवतो. कारण त्याच्यामध्ये चूक व्हायला नको आणि तुम्हाला अधिकृत ती माहिती कळावी. दुसरी गोष्ट मी इथं शक्य झालं तर स्क्रीनवर शेअर करणारच आहे. आता बघूया. बाजार समिती आणि तिचा परवाना रद्द करण्याचा आदेश दिलेला आहे पणन संचालक महाराष्ट्र राज्याच्या सहकार विभागाचे. त्यांचं नाव आहे शरद जरे. जरे यांनी फार मोठं आणि चांगली कामगिरी केली. सगळ्यात आधी त्यांना शेतकऱ्यांच्या वतीनं धन्यवाद दिले पाहिजे. कारण शेकडो कुटुंब जे आहे त्यांचा तोंडाचा घास या बाजार समितीनं हिरावला होता आणि आजही ही शेतकरी कुटुंब आपल्या हक्काच्या पैशांसाठी चक्रा मारत आहेत. त्यांना पैसे मिळालेले नाहीत आणि ही रक्कम आहे 3,12,00,000 रुपयांची आणि शेतकऱ्यांची संख्या आहे साधारण 300च्या पुढे. अतिशय मेहनतीने पिकवलेला कांदा या शेतकऱ्यांचा केवळ आपल्या जवळची, आपल्या जिल्ह्याची, तालुक्याची बाजार समिती आहे आणि 4 जण सांगतात म्हणून इथं जरा चांगला अनुभव आहे तर जाऊया म्हणून ते गेले. आणि त्यांची चूक एकच झाली की तिथं त्यांनी आपला काय पाहुण्यांचे वगैरे असे कुठले माणसं आहेत त्यांच्या नादी लागून ते गेले आणि तिथं फसवणूक झाली. ज्यानं फसवणूक केली त्यानं साधारण त्या फर्मनं साधारण 3 कोटी रुपये, 3 कोटीच्या वर रक्कम थकलेली आहे. काहींना थोडे पैसे मिळाले पण अनेकांची रक्कम अजून थकीत आहे. ही रक्कम जी आहे ही शेतकऱ्यांनी एकत्र आल्यानंतर जो दावा केला आहे ती रक्कम आहे. कदाचित ही रक्कम अनधिकृत रक्कम याच्यापेक्षा जास्त असू शकते. पण दुर्दैव असं आहे की ज्यानं फसवणूक केली तो तर या जगात नाही, त्यानं आत्महत्या केली. मोठ्या उजळ माथ्यानं खरेदी करत आहे पण त्यानं पैसे बुडवले. त्या पार्टनरचं नाव आहे मोरे, हेमंत मोरे. चला आदेश काय ते बघूया. मी शरद जरे, पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे. मला महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास व विनियमन अधिनियम 1963चे कलम 5(ड)(4)(अ) अन्वये प्राप्त अधिकारानुसार श्री रामेश्वर कृषी मार्केट, महात्मा फुले नगर, तालुका देवळा, जिल्हा नाशिक यांना देण्यात आलेला खाजगी बाजार परवाना क्रमांक PML 76/2021 रद्द करीत आहे.
PML 76/2021 हा परवाना रद्द झाला आहे. श्री रामेश्वर कृषी मार्केट, महात्मा फुले नगर, तालुका देवळा, जिल्हा नाशिक यांना आदेशित करण्यात येते की सदर आदेश पारित झाल्याच्या दिनांकापासून, हा पारित झाला आहे 30 जुलैला, सदर परवान्याच्या आधारे खाजगी बाजारात शेतमालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करता येणार नाहीत. विशेषतः या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने जातात. आजचाही हा व्हिडिओ सुरू असताना जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा या मार्केटमध्ये 300 ते 400 गाड्या आलेल्या असतील कदाचित आणि लिलाव सुरूही असतील, पण तुम्ही सावध राहायचं आहे. तसे केल्याचे आढळल्यास महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास व विनियमन अधिनियम 1963 व त्याखालील नियम 1967 मधील तरतुदी अन्वये कारवाई करण्यात येईल. सदरचा आदेश आज दिनांक 30 जुलै 2026 रोजी मी माझ्या सही शिक्क्यानिशी देत आहे. खाली सही आहे शरद जरे, पणन संचालक, महाराष्ट्र राज्य आणि डायरेक्टर ऑफ मार्केटिंग, महाराष्ट्र राज्य, पुणे 1 असा शिक्का आहे. ते मी इथं टाकेनच. याची प्रत कुणाकुणाला दिलेली आहे? संचालक आणि सचिव श्री रामेश्वर कृषी मार्केट 442/1/A 342/1/A 342/1/B मुक्काम महात्मा फुले नगर, तालुका देवळा, जिल्हा नाशिक. दुसरी कोणाला दिली ते बघा. दुसरी आहे श्रीपाल प्रकाश ओस्तवाल, राहणार ओस्तवाल बिल्डिंग, उमराणा, तालुका देवळा, जिल्हा नाशिक. तिसरी जी आहे श्री पुंडलिक आनंदा देवरे, राहणार उमराणा, तालुका देवळा, जिल्हा नाशिक. त्याच्या पत्नी हे सगळं काम बघतात असं या आदेशामध्ये आहे, पण त्यांचं नाव घेणं योग्य नाही, त्यामुळे मी इथं ते घेणार नाही. आता ही माहिती कारवाईसाठी कोणाला पाठवली ते बघूया. माननीय जिल्हाधिकारी नाशिक, सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी नाशिक, जनरल वैद्यनगर, नाशिक हा पत्ता आहे. आणि तिथं त्यांनी काय कळवलं यांना? आपणास कळविण्यात येते की श्री रामेश्वर कृषी मार्केट, महात्मा फुले नगर, तालुका देवळा, जिल्हा नाशिक या खाजगी बाजाराची मालमत्ता हर्षद ट्रेडर्सचे प्रोपरायटर, जे तिथं देवरे असं लिहिलेलं आहे, पांडुरंग देवरे, आता त्या महिलेचं नाव आहे ते मी वाचणार नाही मुद्दाम, श्रीपाल प्रकाश ओस्तवाल, राहणार ओस्तवाल बिल्डिंग, उमराणा, तालुका देवळा, जिल्हा नाशिक व श्री पुंडलिक आनंदा देवरे, राहणार उमराणा, तालुका देवळा, जिल्हा नाशिक यांची मालमत्ता कोणत्याही वित्तीय संस्थेस अथवा अन्य कोणास हस्तांतरित होणार नाही, याबाबत कार्यवाही व्हावी. तसेच त्यांच्या कोणत्याही मालमत्तेची विक्री, हस्तांतरण, बक्षीसपत्र, भाडे करार अथवा इतर कोणत्याही प्रकारे विल्हेवाट लावू नये, त्यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्यासंदर्भात संबंधितांना निर्देश व्हावेत. आता जिल्हा उपनिबंधक कार्यालय, सहकारी संस्था नाशिक यांना काय सूचित केलेलं आहे? यांना जे दिलेलं आहे त्यानुसार सदर खाजगी बाजाराने शेतकऱ्यांची देणी भागवल्याशिवाय, आता ज्या शेतकऱ्यांचे पैसे थकले त्यांच्याविषयीचा आदेश. पुढे जाण्यापूर्वी मी थोडंसं तुम्हाला थांबवतो, हे मी वाचून दाखवतो कारण ही अधिकृत माहिती आहे आणि तुम्हाला कळावं की तुमच्या बाजार समित्यांमध्ये किंवा ज्या खाजगी बाजार समित्यांमध्ये तुम्ही जातात, जे कौतुक करून व्हॉट्सअपवर जाहिराती करतात, काही पाकिटबाज पत्रकार आहे ते याच्याशी संबंधित आहे, ते यांची जाहिरात करत असतात. याच्यानंतर गरज पडली तर व्यापाऱ्यांचा संप घडवून आणणारी सुद्धा हीच बाजार समिती होती, यांचा पुढाकार होता एकेकाळी, आणि शेतकऱ्यांचे भाव पाडणारे. आणि आणखी गोष्ट, नाफेड NCCFचा घोटाळा जिथे होतो त्यामध्ये काल चर्चेत आलेली हीच बाजार समिती होती. आणि याआधीसुद्धा या बाजार समितीच्या बाजूला जे गोडाऊन आहे ते पण तिथेच आहे. आणि इथे जे 2 नावं घेतलेली आहे ओस्तवाल, त्यांचा पण काही संबंध आहे का असं पण शेतकरी बोललं जात आहे. पण इथे तो दिसतो आहे कारण यांनी आपली जागा अगदी कमी याच्यामध्ये भाडे तत्वाने दिली आहे, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे या सगळ्यांपासून सावध राहण्याचं कारण आहे. ही सगळी माहिती मी अतिशय जबाबदारीनं रोखठोक सांगतो आहे, कारण पत्रकारितेच्या हिशोबाने मला जे मिळालेले अधिकार आहेत त्या अधिकारानुसार माझ्याकडे शासकीय पत्र आहे. शासकीय पत्र मी तुम्हाला सादर करत आहे आणि हे व्हायरल झालेलं आहे, पब्लिक डोमेनमध्ये आहे. त्यामुळे पत्रकारांना ही सगळी माहिती सांगण्याचा अधिकार आहे. या संदर्भात ॲग्रोशिवार कुणाला किंवा कुणालाही घाबरत नाही, ना कुणाचं दडपण ठेवत नाही. शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. आता पुढे वाचतो. तर
सदर खाजगी बाजाराने शेतकऱ्यांची देणी भागवल्याशिवाय खाजगी बाजाराची मालमत्ता हर्षद ट्रेडर्स या व्यापारी पेढीचे प्रोप्रायटर, आता त्या महिलेचं नाव आहे त्यांचं आणि पांडुरंग देवरे असं हे नाव आहे, व खाजगी बाजाराचे भागीदार श्री श्रीपाल प्रकाश ओस्तवाल, राहणार ओस्तवाल बिल्डिंग उमराणा व देवळा, तसेच जिल्हा नाशिक, तसेच व श्री पुंडलिक आनंदा देवरे राहणार उमराणा तालुका देवळा जिल्हा नाशिक यांची मालमत्ता कोणत्याही वित्तीय संस्थेस अथवा अन्य कोणास हस्तांतरित होणार नाही या संदर्भात दक्षता घ्यावी. सदर बाब अत्यंत गंभीर व शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताशी संबंधित असल्याने त्यांच्या कोणत्याही मालमत्तेची विक्री, हस्तांतरण, बक्षीसपत्र, भाडे करार अथवा इतर कोणत्याही प्रकारे विल्हेवाट लावू नये वगैरे. आता ते सगळे कोणाकोणाला दिले आदेश ते सगळं याच्यामध्ये आहे, तेही तुम्हाला सांगतो. म्हणजे यांनी कारवाई केली नाही तर त्यांना प्रश्न विचारा. दुय्यम निबंधक देवळा तालुका देवळा जिल्हा नाशिक, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था देवळा तालुका देवळा जिल्हा नाशिक, श्री अशोक गुंजाळ राहणार तिळवण तालुका देवळा जिल्हा नाशिक, श्री चेतन अनिल आहेर राहणार लोहनेर तालुका देवळा जिल्हा नाशिक, आणि मग बाकीचे जे काय नावं असतील या सगळ्या याच्यामध्ये ते कोणाशी संबंधित असतील. आणि ही प्रत प्रधान सचिव सहकार व पणन मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांना पाठवण्यात आलेली आहे. हे मी सगळं वाचून दाखवतो. आता प्रकरण काय आहे ते बघूया. असं आहे, ऑक्टोबर-नोव्हेंबर 24मध्ये अनेक शेतकरी या बाजार समितीमध्ये गेलेले होते. केवळ त्यांना आमिष दाखवलं गेलं की तुम्हाला 1-2 रुपये जास्त देतो, आणि स्वाभाविकपणे कुठलाही व्यक्ती आपण मेहनतीनं पिकवलेला कांदा असतो, त्या 1-2 रुपये जास्त असल्यानं की आपल्याला चांगला भाव मिळतो, आणि चांगला भाव मागणं हा तुमचा हक्क आहे. त्या अपेक्षेनं त्या कष्टाचं फळ पदरात घेण्यासाठी म्हणून या शेतकऱ्यांनी कांदा विकला. कुणाला? हर्षद ट्रेडर्स. हर्षद ट्रेडर्सचा देवरे नावाचा जो माणूस होता यांनी तो विकत घेतला. पण आज देतो उद्या देतो असं करून या 300पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे पैसे बुडवले. पुढे कर्ज झालं असेल किंवा आणखी काय वैयक्तिक कारण असेल, या देवरेनं आत्महत्या केली. नंतर आजही शेतकऱ्यांना तो त्याचे काय व्यवहार सुरू आहे, पण पैसे मात्र दिलेले नाही असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. आता मूळ प्रकरण काय ते बघूया. या सगळ्या याच्यात जी शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे ती किती शेतकरी आहे, याच्यामध्ये किती आडते आहे ते बघूया. राज्य शासनाच्या पणन संचालनालयानं दिलेला हा 30 जुलैचा आवक आहे. त्याचा जावक क्रमांक वाचून दाखवतो. 3096/2026 आणि जो काही आहे ते तुम्हाला वाचून दाखवलेला आहे. आता रामेश्वर मार्केटची जमीन, मालमत्तेचा घोळ आणि एक ओस्तवाल यांचा काय संबंध आहे ते बघूया. या बाजाराची स्वतःची अशी कुठली अधिकृत जमीन किंवा 7/12 उतार्यावर नोंद नव्हती. मग ही जेव्हा रामेश्वर मार्केट सुरू करायचं ठरलं तेव्हा जमीन कोणाकडनं घेतली तर पंकज ओस्तवाल यांचा उल्लेख या आदेशामध्ये आहे. यांच्याकडनं श्री रामेश्वर कृषी मार्केटने श्री पंकज प्रकाश ओस्तवाल यांच्याकडनं गट नंबर 342/1/ब मध्ये साधारण 1.42 हेक्टर जमीन 30 वर्षांसाठी नोंदणीकृत भाडे तत्वावर घेतली. आता नुसती एवढी जमीन घेऊन त्यांना भागणार नव्हतं, आणखी एक जमीन घेतली. दुसरीकडे गट क्रमांक 342/1/अ मधील 1.40 हेक्टर जमीन स्वतः संचालक श्री श्रीपाल ओस्तवाल यांच्या मालकीची होती. श्रीपाल ओस्तवाल हे संचालक आहेत आणि इथे जे प्रवर्तक आहेत त्यांनी ती भाडेपट्ट्याने दिली, केवळ 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर दिली. आता तुम्ही विचार करा, जमीन आणि याच्यामधनं कुठल्या लोकांचे हितसंबंध आहे. मागे एक काका बोका कसा झाला आणि त्यानं शेतकऱ्यांना कसं लुटलं असा व्हिडिओ आपण दिला होता. त्यानंतर अनेकांनी मला धमक्या पण दिल्या, खळबळ उडाली होती या सगळ्या याच्यामध्ये. पण या काकाला सामील अनेक बोके आहेत, तर त्यांची नावं तुम्ही शोधाच. पण इथं जी नोंदवलेले काही चांगले माणसं आहे, आपण समजूया सज्जन गृहस्थ आहे की जे संचालक आहे, पण त्यांना बिचाऱ्यांना नोटिसा दिलेल्या आहेत, त्यांची नावं आपण वाचूया. आता ते कसे बिचार आहेत काय ते तुम्ही त्यांना जाब विचारा तुमच्या पैशांबद्दल. ठीक आहे. आता 3,12 कोटींची फसवणूक आणि मृत व्यापारी. हर्ष ट्रेडर्स या फर्मनं 302 शेतकऱ्यांची, आता ही अधिकृत माहिती याच्यापेक्षा जास्त शेतकरी असण्याची शंका आहे, 3,82,82,936 रुपये थकवलेले आहेत. या फर्मच्या सध्या प्रोप्रायटर त्यांच्या पत्नी आहे. कंपनीचे सर्व व्यवहार पाहणारे त्यांचे पती
श्री पांडुरंग देवरे यांनी जानेवारी 25मध्ये आत्महत्या केली. आपण जो व्हिडिओ केला होता तो साधारण याच्यानंतरच्या काळामध्ये केलेला होता. त्यामध्ये तोपर्यंत या गृहस्थांनी आत्महत्या केलेली होती आणि शेतकऱ्यांनी त्यांच्या तिथे आंदोलन केलं होतं. परवाना रद्द का झाला? या कारणामुळे रद्द झाला का? परवाना रद्द होण्याची अनेक मोठी कारणे आहेत. व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे 3 कोटीपेक्षा जास्त पैसे बुडवले तरीही या खाजगी बाजार समितीने शेतकऱ्यांना मदत केली नाही. हर्षद ट्रेडर्सची आर्थिक क्षमता न तपासता त्यांना कोट्यवधी रुपयांचा माल खरेदी करण्याची सूट देण्यात आली. शेतमालाचे चुकारे बाजार समितीच्या आवारात होण्याऐवजी व्यापाऱ्यांच्या खाजगी कार्यालयात होतात आणि ते बेकायदेशीर काम समजलं जातं. त्या पद्धतीने आजही होतात आणि हा मोठा इथे शेतकऱ्यांसाठी धोकादायक गोष्ट होती. धोकादायक इशारा आजही आहे. शेतकऱ्यांना ज्या पावत्या दिल्या त्याची शाई पक्की नव्हती, ती आपोआप पुसली जायची. कॉम्प्युटराईज पावती असेल त्याचा परिणाम उद्या यांच्याकडे पुरावेच राहू नये असा पण जो काही भाग होता तो पण त्याच्यामध्ये आहे. शासनाने या प्रकरणाला ज्या वेळेस सुनावणी घेतली त्यावेळेस बाजार समितीचे प्रतिनिधी गैरहजर राहिले. तत्कालीन त्या काळातले म्हणजे 2025मध्ये जे कृषी मंत्री होते त्यांनी पण या संदर्भात फार मोठा आवाज उठवला होता, कारवाईचे निर्देश दिलेले होते. पण पुढे त्यांना त्यांच्या व्यक्तिगत आरोपांमुळे ते पद सोडावं लागलं. आता प्रशासनाला आणि उपनिबंधकाला दिलेले आदेश. जिल्हा उपनिबंधक जे आहे रामेश्वर बाजाराचे अभिलेख आणि कागदपत्रे तत्काळ जप्त करावेत. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे पैसे मिळेपर्यंत हे जे देवरे आहेत हर्षद ट्रेडर्स, ओस्तवाल आणि पुंडलिक देवरे यांच्या कोणत्याही मालमत्तेची विक्री, हस्तांतरण किंवा बक्षीसपत्र होऊ नये याची दक्षता घेण्याचे आदेश दिले. ते मी सांगितलेलंच आहे. आता याच्यामध्ये काय शेतकऱ्यांचे पैसे बुडवले आणि व्यापाऱ्यांचे नवीन प्रताप काय आहे तर प्रशासनानं पैसे वसुलीसाठी कलम 57 अंतर्गत जी वसुली केली जाते ती कारवाई सुरू केली. मात्र हर्षद ट्रेडर्सचे जे मालमत्ता आहे त्याच्यावर बँकेचे इतके मोठे कर्ज आहे की लिलाव पुकारला तरी कोणी तुम्ही इथं गेला तर सावध राहा. आता हे प्रकरण उघडकीस कसं आलं ते बघू आणि आपण थांबू. गंमत म्हणजे याच्यामध्ये आडती आणि व्यापाऱ्यांची काय भूमिका आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. 20 मे 2025 रोजी शासनाने तपासणीचे आदेश काढले. 3 जून 2025मध्ये सहसंचालिका ज्या होत्या सहकार विभागाच्या स्नेहा जोशी स्वतः तपासणीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी शेकडो संतप्त शेतकरी एकत्र आलेले त्यांना दिसले आणि त्यांनी हर्षद ट्रेडर्सच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. म्हणजे शेतकऱ्यांना फसवणूक प्रकरण बाहेर यायच्या आधीच या बाजार समितीने खूप घोळ केलेले होते. एक तर त्यांची जागा त्यांच्या नावावर नाही, त्यानंतर व्यापाऱ्यांकडनं त्यांनी कारण व्यापाऱ्यांना तुम्हाला माहिती आहे बाजार समितीच्या नियमानुसार खरेदी जर करायची असेल तर व्यापाऱ्यांना तिथे बँक गॅरंटी द्यावी लागते. या बँक गॅरंटीच्या नावाने त्यांनी फक्त 2-2 लाखांचे कोरे चेक घेतले. त्याचा काही उपयोग नाही या सगळ्या याच्यामध्ये असं पण इथं नोंदवलेलं आहे. पोलिसांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडल्यानंतर सुरुवातीला 38 आणि नंतर 302 शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले. त्यातून हा 3 कोटींचा घोटाळा समोर आला. आता एक आणखी त्याच्यामध्ये आहे व्यापाऱ्यांचं जे गोष्ट आहे ते मी सांगतो आणि तुमचा फार वेळ घेत नाही आणि इथे थांबतो. याच्यामध्ये किती व्यापारी होते ते मला मुख्य सांगायचं. आता किती व्यापारी सध्या आहेत यामध्ये आणखी एक जे व्यापारी आहे तेच आडतदार आहेत आणि काही जे व्यापारी ते खरेदी करत नाहीत पण त्यांना खरेदी करत नाही म्हणून त्यांना बाजार समिती त्यांच्यावर काहीच कारवाई केलेली नाही. हा पण एक भाग आहे. आता रामेश्वर फर्मची मार्केट कसं झालं ते बघा. त्यामध्ये पुंडलिक आनंदा देवरे 50% आणि श्रीपाल प्रकाश ओस्तवाल हे 50% अशी दोघांची भागीदारी आहे. या दोघांनी भागीदारी फर्म करून 3/1/2017 रोजी नोंदणी केली होती महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे नोंदणी रजिस्ट्रार यांच्याकडे आणि श्री रामेश्वर कृषी बाजार या नावाची भागीदारी फर्म. ठीक आहे. मला थोडा वेळ द्या म्हणजे मी या बाजार समितीमध्ये एकूण आडते आहेत 184 आडते आणि खरेदीदार व्यापारी आहे 184, हमाल आहेत 84
मापाडी आहेत 46 इतके परवाने दिल्याचे दिसून आले. मात्र सदर आडते हेच खरेदीदार व्यापारी म्हणून कामकाज करीत असल्याचे, तसेच खरेदीदारांकडनं सुरक्षेच्या कारणास्तव प्रत्येकी केवळ 2 लाखांचे कोरे चेक घेतल्याचे तपासणी दरम्यान निदर्शनास आले. सदर परवान्यापैकी काही खरेदीदार व्यापारी कामकाज करतात, तर काही खरेदीदार कामकाज किंवा व्यापारी करत नसल्याचे दिसून आले. व्यापार बाजार आवारात कामकाज करत नसलेल्या खरेदीदारांना परवान्याच्या अनुषंगाने कोणतीही नोटीस दिल्याचे दिसून आले नाही. खरेदीदार करीत असलेल्या व्यवहारांवर खाजगी बाजाराचे प्रभावी नियंत्रण नसल्याचे दिसून आले आणि याचे चुकारे जे होते ते बाहेर दिले जायचे. आता यामधनं अनेक गोष्टी आहेत की नाफेडचा किंवा NCCFचा घोटाळा होतो तेव्हा या संदर्भातल्या या बाजार समितीची जास्त चर्चा होते, खाजगी बाजार समितीची. आणि परवा जी धाड टाकली की मध्य प्रदेशच्या 25 गाड्या जप्त केल्या, त्या जप्त करणाऱ्याची जी असं सांगतात की या बाजार समितीच्या संबंधित काही व्यापारी किंवा संचालकांची असण्याची शक्यता आहे. तुम्ही बातम्या बघा. आता निष्कर्ष काय आहे की आजपासून रामेश्वर कृषी मार्केटमध्ये तुम्ही कांदा किंवा कुठलाही शेतमाल घेऊन जाऊ नका. मागचे पैसे असेल तर तातडीनं वसूल करा. यानंतर तुम्ही या बाजारात किंवा इथल्या व्यापाऱ्यांशी जर काही व्यवहार केला किंवा आडतदारांशी व्यवहार केला तर आणि तुमचे पैसे बुडाले तर त्याला अधिकृतरित्या शासनाचं संरक्षण मिळणार नाही. आणखी आमची भूमिका काय आहे की या सगळ्यांवर केवळ परवाना रद्द करून किंवा त्यांची वसुली करून नाही, तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हायला पाहिजे आणि शेतकरी त्यासाठी पुढाकार घेत आहे असं समजतं आहे. काही शेतकऱ्यांना थोडीफार रक्कम मिळाली, पण अनेकांचे पैसे आजही बुडालेले आहेत. अशा पद्धतीनं नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष उत्पादक असतील, कांदा उत्पादक असतील, अनेक व्यापारी शेतकऱ्यांना चुना लावतात, टोमॅटो उत्पादक असतील. यासाठी तुम्ही अशा घटना घडत असतील तर तातडीनं समजा 24 तासाच्या आत 72 तासाच्या आत पैसे मिळाले नाही तर त्याच दिवशी किंवा त्याच पावतीसह ती तुम्ही पोलीस स्टेशनला किंवा बाजार समितीकडे लेखी तक्रार नोंदवावी अशी शिफारस करण्यात येते आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक कॉम्प्युटरच्या पावत्या पुसट असतात. ही पावती मिळाल्यानंतर तातडीनं तिची झेरॉक्स काढा किंवा त्याचा मोबाईलमध्ये फोटो काढून ठेवा. जोपर्यंत पैसे तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत पावती जपून ठेवा. सगळेच व्यापारी, सगळ्याच बाजार समित्या वाईट आहे असं नाही. त्यापैकी लासलगाव ही बाजार समिती आहे जी आशियातली क्रमांक 1ची आहे आणि तिला शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे, राज्यातली पहिल्या क्रमांकाची बाजार समिती म्हणून. अनेक व्यापारी खूप चांगले आहेत, ते शेतकऱ्यांची काळजी घेतात, पण काही जे आहेत तिथं भ्रष्टाचार करतात आणि असेच लोक नाफेड NCCFशी पण जोडलेले आहेत. या संदर्भात आपले जे शेतकरी आणि शेतकरी आंदोलक आहेत विश्वासराव माधवराव मोरे यांनी नाफेडच्या संदर्भात किंवा NCCFच्या घोटाळ्यासंदर्भात माननीय मुंबई उच्च न्यायालयाकडे ऑलरेडी याचिका दाखल केलेली आहे. त्यांना पण असाच फसवणुकीचा अनुभव आला होता आणि जेव्हा चौकशी गेल्यावर त्यांच्या तारा, अनेकांच्या तारा या रामेश्वर कृषी मार्केटशी जोडल्या जातात. आणखी एका बाजार समितीचा परवाना रद्द झाला आहे, ती कुठली आहे त्याची माहिती आली की बघूया. आणि तो पण ही मालेगावमधलीच आहे, मालेगाव आणि या परिसरातली आहे. तोपर्यंत सावध राहा, काळजी घ्या. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. नमस्कार.